लक्षवेधी क्रमांक 7 संजय केळकर। लक्षवेधी क्रमांक 7 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी मी गेली 3 अधिवेशन आणण्याचा प्रयत्न करत होतो। या 3 अधिवेशनामध्ये आणखीन बांधकामं वाढली अध्यक्ष महोदय शहरामध्ये। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनधिकृत बांधकामामुळे काय होतं हे लकी कंपाऊंडच्या ज्या घटना आहेत आणि बाकीच्याही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरनं सर्व जगाला माहिती आहे की माणसं मरतायत। ही बांधकामं त्याचं पेव फुटतं, त्या ठिकाणी चौकशी होते, परंतु माणसं मरतात त्या ठिकाणी। परंतु महापालिकेला जाग येत नाही, ही चिडेची भावना आहे। अध्यक्ष महोदय, या खात्यामध्ये म्हणजे हे उत्तर जे दिलेलं आहे याच्यामध्ये काही सत्य आहे काही खोटं आहे। या खात्यामध्ये राजरोसपणे लुटमार चालू आहे अध्यक्ष महोदय। एक प्रकारचा धंदा म्हणजे अनधिकृत बांधकाम करण्याकरता पण पैसे घेतले जातात आणि अनधिकृत बांधकाम वाचवण्याकरता पण पैसे घेतले जातात। अध्यक्ष महोदय, मी हे जबाबदारीने सांगतोय कारण की या संबंधामध्ये लोकांच्या माध्यमातून अनेक तक्रारी जेव्हा माझ्याकडे येतात त्यावेळेला आयुक्त असतील ते अधिकारी असतील यांच्याकडे देखील अनेक वेळेला आमच्या मीटिंगा होतात। ऑनलाईन त्या ठिकाणी दाखवलं जातं की हे बघा फोटो, पण त्या ठिकाणी कारवाई केली जात नाही। अध्यक्ष महोदय, ही अत्यंत दुर्दैवी आणि चीड आणणारी गोष्ट आहे अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय बांधकामं वाढतायत, मग माजिवडा असेल, घोडबंदर असेल, त्या ठिकाणी कळवा, मुंब्रा, दिवा, येऊरला तर म्हणजे पेव फुटलेला आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी पर स्क्वेअर फूट रेट ठरलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे की मी या ठिकाणी बांधकामं आणलेली आहेत आपल्या माध्यमातून मी देऊ देखील इच्छितो अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये बांधकामाचे फोटो पण आहेत, ऑनगोईंग बांधकाम असलेली कामं जी आहेत त्याचे फोटो आहेत, त्याची सगळी तपशील आहे। अधिकारी वर्ग केवळ नोटिसा देतात परंतु बांधकाम त्या ठिकाणी ज्या पद्धतीने कारवाई केली जाते ती केली जाते। माझ्या समोर आयुक्त साहेब ऑर्डर देतात, आयुक्तांची इच्छा जरी असेल की हे बांधकाम तुटलं पाहिजे, परंतु खालचं सैन्य जे आहे हे खालचं सैन्य काही अधिकारी जे आहेत ते इतके निर्डावलेले आहेत की त्या ठिकाणी त्याला ते वाचवण्याचा प्रयत्न करतात अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की याच्या संबंधामध्ये कठोरपणे आपल्याला काही नियोजन करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। नाहीतर या बांधकामाचा ज्या पद्धतीने मी तर जुन्या बांधकामाचं काहीच बोलत नाही अध्यक्ष महोदय, मी तर कोविडच्या काळातला आणि आत्ताच अगदी 10 दिवसापूर्वीपर्यंतच्या बांधकामाच्या संबंधामध्ये मी बोलतोय अध्यक्ष महोदय। प्रश्न घ्या। आणि तरी देखील त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या बांधकामाच्या संबंधामध्ये आपण कुठल्या प्रकारची ठोस योजना आखणार आहात का? या बांधकामाला म्हणजे या बांधकामामध्ये लोक येऊन राहायची वाट बघतात, मग आता लोक येऊन राहिले मग आता कशाला करता बांधकाम कसं तोडणार, अशा पद्धतीचं ते एक रॅकेट झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे याला विद्युत म्हणजे वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा बांधकाम अनधिकृत असलं की त्याला केलंच जाणार नाही अशा प्रकारची वेळोवेळी शासनाने भूमिका घेतली, पण ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करणार का? आणि जी माणसं अनेक वेळेला सांगितलेलं आहे, आमच्या डीपीडीसी मध्ये पण सांगितलं, सभागृहामध्ये पण सांगितलं की ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असेल त्या ठिकाणच्या संबंधित सहाय्यक आयुक्ताला आम्ही कारवाई करू, त्याला निलंबित करू। आज ठाणे हे असं झालेलं आहे की त्या ठिकाणी अधिकाऱ्याला जर कारवाई करून घ्यायची नसेल तर त्याने ठाणे महापालिकेमध्ये यावं, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा मनमानी कारभार झाला तरी कारवाई होणार नाही। कोण पाठीशी घालताय अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या। आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये हे ठाणे जे आहे हे सांस्कृतिक ठाणे आहे, हे विद्रूप करण्याच्या पासून जर वाचवायचं असेल तर याच्या संबंधी कठोर कारवाई करणार का, हा माझा तिसरा प्रश्न। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य संजय केळकर साहेबांनी या लक्षवेधीद्वारे ठाण्यामध्ये माजिवडा असेल किंवा बाळकुंभ असेल या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे झालेलं आहे त्या संदर्भातली लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे। मी सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छितो की माजिवडा येथे 200 स्क्वेअर फीटचं रहिवासी अनधिकृत बांधकाम आहे, ही देखील वस्तुस्थिती खरी आहे। त्याच्यावर MRTP ऍक्ट खाली त्यांना नोटीस दिली आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। मारुती सोपान थोपटे
यांनी एक कोर्ट केस केलेली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देखील सगळी प्रोसिजर सुरू आहे. बाळकुंमध्ये पाडा नंबर 1 आणि पाडा नंबर 2 मध्ये देखील काही जी बांधकामं सुरू आहेत त्याच्यामध्ये MRTP 268 मार्फत या सगळ्या कारवाया सुरू आहेत. आणि या संदर्भात मला अधिकची माहिती अशी द्यायची आहे की सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे की सन्माननीय सदस्यांबरोबर अधिवेशन संपल्यानंतर ठाण्याचा याच नाही सगळ्याच अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये ज्या काही शंका सन्माननीय सदस्यांच्या आहेत त्या संदर्भामध्ये एक विस्तारित बैठक आयोजन करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. चला पुढे जाऊया. या ठिकाणी मी इकडे एवढी फाईल द्यायला तयार आहे ना अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय. फक्त 2 ते 3 बांधकामाचं अधिकाऱ्यांनी दिलेलं छापील उत्तर आम्हाला जर वाचून दाखवत असतील तर कशा करता आम्ही या ठिकाणी हे निदर्शनास आणायचं. एवढं जबाबदारीने महत्वाचे विषय घेऊन आम्ही तुम्हाला सांगतोय, पुराव्यानिशी सांगतोय आणि तरी देखील कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर मिळत नाही. हे योग्य नाहीये. नुसती बैठक घेऊन काही होणार नाही अध्यक्ष महोदय. कारण की हे जर अशा पद्धतीने वाढत गेलं तर हे प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीने चालत राहील आणि हा नेक्सस जो आहे तो हा सामान्य नागरिकांना धोकादायक आहे. माणसं मरतायत अध्यक्ष महोदय. या ठिकाणी या महापालिका क्षेत्रामध्ये शेकडोने माणसं मेली आहे अनधिकृत बांधकामामुळे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की काही ना काहीतरी लोकांना समाधानकारक अशा प्रकारचं आपण उत्तर देणार की नाही, काही ना काही कारवाई केल्याचं काही उत्तर आपण देणार की नाही आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचं उत्तर मिळावं अशा प्रकारची माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की अनधिकृत बांधकामाचं समर्थन करण्याचा कोणीही उद्देश नाही. ना उत्तरामध्ये मी असं सांगितलेलं आहे ना मुख्यमंत्री महोदयांनी असं सांगितलंय असं मी सांगितलेलं आहे. अनधिकृत बांधकामावर नक्की कारवाई केली जाईल, परंतु या संदर्भात सविस्तर एक बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतो असं सांगितलेलं आहे सन्माननीय सदस्यांना बरोबर घेऊन, असं मी उत्तर दिलं. चला पुढे जाऊया. लक्षवेधी Yeah.